हाय हॅलो नमस्कार. तर चला, आता हिवाळा लागलेला आहे, तर आपल्याला खूप भूक लागते, तर आपण त्याच्यासाठी कुरमुऱ्याचे लाडू बनवूया. तर अगदी झटपट आणि ही सोपी रेसिपी आहे, अगदी झटपट होतात. चला तर आपण कुरमुऱ्याचे कुरकुरीत असे लाडू बनवूया. तर त्याच्यासाठी मी इथं एक पातेलं घेतलं, त्याच पातेल्याने मी 3 पातेले कुरमुरे आणि 1 पातेला भरून गूळ घेतलेला आहे. गूळ बारीक चिरून घ्यायचा आहे. कुरमुरे छान असे कडक पाहिजे, नाहीतर आपण ते कढईत आधी भाजून घ्यायचे सुद्धा आहे. तर माझे कुरमुरे छान कडक होते, त्यामुळे मी भाजलेले नाही. नंतर मी इथं कढई तापत ठेवली आहे, त्यात 2 चमचे साजूक तूप टाकायचं आहे. नंतर आपण सगळा गूळ टाकून घ्यायचा आहे. गूळ छान आता आपल्याला वितळवून घ्यायचा आहे. तर गुळाला छान मिक्स करायचं आहे, त्याला एकटं सोडायचं नाही, नाहीतर जेणेकरून तो खालून करपू शकतो आणि लाडवांनासुद्धा करपट वास येऊ शकतो. त्यामुळे मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर चेक करून बघूया. तर एका प्लेटमध्ये पाणी घेऊन बघायचं आहे गूळ चेक करून. तर बघा, आपले पाकाची फक्त गोळी तयार होते, म्हणजे आपला पाक अजून कच्चा आहे. तर अजून आपण त्याला थोडा वेळ छान शिजवून घ्यायचा आहे. तर बघा, आता पाकावर फेस दिसतो आहे, म्हणजे आपला पाक बहुतेक शिजत आलेला आहे. तर पुन्हा एकदा मी चेक करून बघते आहे. तर पुन्हा प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आहे, त्यात पाक टाकून बघायचं आहे. 1 मिनिटभर थांबायचं आहे. तर बघा, आपला पाक तयार झालेला आहे. तर पाक कडक झालेला आहे, म्हणजे आपला लाडूसाठी पाक तयार झालेला आहे. गॅस बंद केलेला आहे. आता यात सर्व मुरमुरे टाकून घ्यायचे आहे. आता मुरमुरे छान मिक्स करून घ्यायचे आहे. तर पटपट मिक्स करायचे आहे, म्हणजे हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला छान याचे लाडू वळता येतात. तर मिश्रण आता मी खाली उतरवून घेतलेलं आहे. थंड पाणी घ्यायचं आहे जवळ, त्यात हात बुडवून आता आपल्याला याचे छान असे गोल गरगरीत लाडू वळून घ्यायचे आहे. तर बघा, किती छान आकार आलेला आहे लाडूचा. तर अशाच पद्धतीने आपण सगळे लाडू वळायचे आहेत. तर बघा, अगदी सुरेख आणि छान आणि झटपटसुद्धा होतात. मुलांनासुद्धा खूप आवडतात आणि मधल्या वेळेत खाण्यासाठी छानच. तर बघा, सगळे लाडू तयार झालेले आहेत. तर तुम्हाला कसे वाटले आजचे लाडू, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.